नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी व्ही जाधव, भूगोल विभाग KTHM कॉलेज नाशिक. आपण पर्यावरणीय भूगोलामध्ये एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स या प्रकरणातील आज आपण ॲसिड रेन, आम्लवर्षा या मुद्द्यावरती आज आपण लेक्चर घेणार आहोत. तर हा मुद्दा अभ्यासताना आपण अगोदर ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज म्हणजेच वैश्विक तापमानवाढ आणि हवामानातील बदल, त्यानंतर ओझोन क्षय, ओझोन डिप्लेशन या दोन मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आजच्या तासामध्ये आपण आम्लवर्षा, ॲसिडिक रेन किंवा ॲसिड रेन या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तो मुद्दा आपण समजून घेणार आहोत. तर ॲसिडिक रेन वातावरणातील प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, इतर विविध वायू वातावरणामध्ये मिसळलेले असतात. त्याचबरोबर धूलिकण, राख, धूळ इत्यादीसारखे घटकसुद्धा वातावरणामध्ये मिसळलेले असतात. अशा प्रकारच्या वातावरणातील प्रदूषणकारी घटकांमुळे पडणारा पाऊस हा दिवसेंदिवस आम्लधर्मी होत आहे. म्हणजेच वातावरणामध्ये प्रदूषित घटकांचं प्रमाण हे वाढत आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस आम्लधर्मी पाऊस हा होत आहे. वातावरणाच्या उच्च थरामध्ये पाण्याच्या बर्फामध्ये संपूर्ण करते. नायट्रिक ॲसिड तयार होऊन पावसाबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. वातावरणामध्ये सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे पावसाच्या पाण्यामध्ये सल्फ्युरिक आम्लाचे प्रमाण आढळून येते. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई या शहरांच्या परिसरात 1 घनमीटर वातावरण सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण म्हणजे SO2 रूपांतर सल्फर डायऑक्साईडमध्ये SO3 मध्ये होते आणि त्याचा पाण्याशी संपर्क आला तर त्याचे रूपांतरण सल्फ्युरिक आम्लामध्ये म्हणजे H2SO4 मध्ये होते. म्हणजेच अशा मोठ्या महानगरांमध्ये आपण जर बघितलं तर प्रदूषणाचं प्रमाण म्हणजे त्या ठिकाणी औद्योगिकरण असेल, वाहतुकीची साधनं असतील, यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या वातावरणात प्रदूषके मिसळले जाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्लवर्षा होण्याची शक्यताही असते. युरोपमधील औद्योगिकरणामुळे सल्फ्युरिक आम्ल H2SO4 वातावरणातील उच्च थरामधून स्कॅन्डिनेव्हियाला जाऊन त्या ठिकाणी आम्लपर्जन्यामध्ये त्याचे रूपांतर होते. दक्षिणेकडील नॉर्वे आणि स्वीडन यांच्या पर्वतीय प्रदेशात पातळ आम्लयुक्त माती, तलाव व नाल्यामुळे ॲसिडमुळे गंभीर परिणाम हे दिसून येतात. स्वीडनमध्ये सुमारे 18,000 तलाव आम्लयुक्त व मासेविरहित आहेत. त्यांना माशांची स्मशानभूमी म्हणून ओळखले जातं. माशांच्या जीवनचक्रात पुनरुत्पादन हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. म्हणजेच या तलावांमध्ये मासे त्या ठिकाणी जिवंतच राहू शकत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी एकही मासा आढळत नाही, म्हणून त्यांना माशांची स्मशानभूमी म्हणून त्याला ओळखलं जातं. ॲसिड पावसामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वनस्पती, कीटक नष्ट होऊन त्या ठिकाणी एकही प्राणी त्या ठिकाणी आढळत नाही. म्हणजेच पारा व ॲल्युमिनियमसारख्या विषारी धातूचं प्रमाण देखील जनावरांसाठी घातक आहे. याचा परिणाम तेथील परिसंस्थेवर झाल्यामुळे झेकोस्लोवाकिया, पोलंड व ऑस्ट्रिया त्यांच्या ॲसिड पावसामुळे नुकसान झालेले आहे. ॲसिड पर्जन्यामुळे वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन मातीमधील पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होते.
त्यामुळे वन परिसंस्थेतील वेगवेगळ्या वनस्पतींचा वाढीचा वेग मंदावतो. म्हणजे आपण जर बघितलं तर या पृथ्वीवर हजारो परिसंस्था आहेत. वनपरिसंस्था असेल किंवा वेगवेगळ्या प्राण्यांची परिसंस्था असेल, मातीची, म्हणजे अशा अनेक हजारो परिसंस्था या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांचा एकतर नायनाट होतो, त्या नाहीशा होतात किंवा त्यांची वाढ होऊ शकत नाही किंवा त्यांचा वाढीचा वेग हा मंदावला जातो. मातीमधील कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी घटकांचं प्रमाण कमी होऊन मातीची सुपीकता कमी होते. त्याचा परिणाम वनस्पतींच्या वाढीवर होतो, वनस्पतींच्या उत्पादकतेवर होतो, हे या ठिकाणी सांगता येतं. काही वनस्पतींच्या पानावर रंगीत ठिपके दिसून येतात. म्हणजेच त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे हे त्यावरून कळतं. ॲल्युमिनियम सारख्या विषारी धातू पाण्याद्वारे जमिनीत विरघळला जातो. सल्फर डायऑक्साईड व विषारी सेंद्रिय संयुगे वृक्षांचं नुकसान करतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. ॲसिड पावसामुळे जगातील सर्वात जुन्या आणि तेजस्वी इमारतींचं नुकसान होतं. म्हणजेच जे जुन्या वास्तू आहेत, ऐतिहासिक वास्तू असतील, या ठिकाणी या ॲसिड रेनमुळे त्या ठिकाणी त्या जुन्या वास्तू, त्यांचं तेज हे काय होतं, त्या ठिकाणी कमी होतं. त्यांचा रंग असेल, त्यांचा कलर असेल, त्यावरतीही परिणाम होतो. त्या इमारतींवर काजळी चढते, म्हणजे काळेपणा त्या ठिकाणी निर्माण होतो. उदाहरणार्थ भारतातील आग्रा येथील ताजमहल, अथेन्समधील पार्थेनॉन, रोममधील कोलोशियम, युरोपमधील कॅथेड्रल्स आणि वॉशिंग्टनमधील वॉशिंग्टन स्मारक हळूहळू विरघळत आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये निरनिराळी रसायने, विषारी पदार्थ त्या ठिकाणी मिसळले गेल्यामुळे प्रदूषित पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे मानवी आरोग्यास धोका पोहोचत आहे. दूषित पाण्यामुळे पुढील परिणाम हे प्रामुख्याने दिसून येतात. तर हे घातक परिणाम या दूषित पाण्यामुळे प्रामुख्याने दिसून येतात. म्हणजेच पहिला परिणाम जर आपण बघितला, पिण्याच्या पाण्यात पाऱ्याचं प्रमाण अधिक असल्यास मानवी जीवन विकलांग होते. म्हणजेच पारा जर पिण्याच्या पाण्यामध्ये जास्त मिसळला गेला असेल किंवा त्याचं प्रमाण जर वाढलं असेल तर मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतात. म्हणजे मानवाला वेगवेगळ्या प्रकारे अपंगत्व, विकलांगता ही त्या ठिकाणी येऊ शकते. त्याचबरोबर दुसरा परिणाम म्हणजे अधिक क्षारामुळे मूतखड्यासारखे गंभीर विकार हे होऊ शकतात. म्हणजेच किडनी स्टोन सारखे आजार हे त्या ठिकाणी होऊ शकतात. कीटकनाशकांमुळे मानवी आरोग्य धोक्यात येते. म्हणजेच आपण विविध प्रकारची कीटकनाशके, जंतुनाशके आपण हे वनस्पतीवर किंवा पिकांवर हे सतत फवारत असतो आणि या वनस्पतींबरोबरच म्हणजेच त्यांच्या फळांबरोबर किंवा भाजीपाल्यांबरोबर त्या ठिकाणी ते आपल्या शरीरात समाविष्ट होत असतं. त्यामुळे आपलं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकतं. त्याचबरोबर पुढचा परिणाम म्हणजे पाण्यातील फ्लोराईडच्या अधिक प्रमाणामुळे दंतक्षयासारखा विकार होतो. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचं प्रमाण वाढलं, फ्लोराईडचं प्रमाण वाढलं तर दंतक्षयासारखे विकार हे मानवाला होऊ शकतात. पाण्यातील नायट्रेटमुळे हिमोग्लोबिनवर सुद्धा विपरीत परिणाम होतो. म्हणजेच मानवी शरीरातील हिमोग्लोबिन हे त्या ठिकाणी कमी होतं आणि त्याचे दुष्परिणाम हे मानवी शरीरावरती दिसून येतात. पुढचा परिणाम पाण्यातील फेरस बायोकार्बोनेटमुळे पचनाच्या तक्रारी जाणवतात. म्हणजेच पचनक्षमता त्या ठिकाणी साहजिकच ही कमी होते आणि त्याचाही परिणाम हा होत असतो. आणि शेवटचा परिणाम म्हणजे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यात म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्या पाण्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे शेवटचा शेतीसाठी उपयोगात येणारे कीटकनाशकं जमिनीत मिसळून पाण्यामार्फत मानवी शरीरात पेशींचं असंतुलन निर्माण करतात. म्हणजे मानवी शरीरात ज्या पेशी असतात त्यांचं असंतुलन निर्माण होतं आणि त्याचाही
मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला फोन करून किंवा माझ्या मेलवरती तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.